परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय। पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत असा आग्रह धरू नका असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं। काही गोष्टींमध्ये मोठ्या मनानं माफ करायचं असतं असं धस यांनी म्हटलं होतं आणि त्यावरून आव्हाडांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला। मग याच न्यायानं वाल्मिक कराडला सुद्धा माफ करायचं का असा सवाल आव्हाडांनी केलाय। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे। भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा त्याच्या उपर 156(3)चा रस्ता तुम्हाला मोकळा। जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं। माफ नवीन धोरण करायला पाहिजे या सरकारने, कारण का हे बोलणारा दुसरा कोणी तिसरा नसून हा सरकारचा दूत म्हणून गेलेला माणूस होता। त्या आईच्या यातना काय आहेत? जेव्हा तिने 10 लाख रुपये नाकारले तेव्हा त्या यातन्या स्पष्टपणाने दिसल्या। जेव्हा त्यांनी सांगितले की माझा पुरावा आणून द्या, तुमचे 10 लाखाची भीक नको मला, माफ करायचं ना, मग चला मोठ्या मनाने या बाहेरांना सांगा वाल्मिक कराडलाही माफ करून टाकूया। भूमिका बदलता कामा नाही। जर संतोष देशमुख याचाही क्रूर हत्या आहे तर सोमनाथ सूर्यवंशीची ही क्रूर हत्याच आहे आणि अक्षय शिंदेची ही क्रूर हत्याच आहे। नागपूरच्या संत्र्याला जाड सालवाला संत्र म्हणतो, जाड त्याचे साल जाड असते, पण हा मराठवाड्यातील नागपुरातील सीमेवर लावलेला हा संत्रा आंबट आणि पातळ कातडीचा निघेल असं मला वाटत नव्हता। म्हणजे जातीय द्वेष पण निर्माण करणारा। एकीकडे दलित व्यक्तीचा खून होतो, त्याला मारलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना संरक्षणाची भाषा वापरली जाते, आणि दुसरीकडे मात्र बीडमध्ये देशमुखांच्या संदर्भात वेगळी भाषा वापरली जाते। हे बरोबर नाही।